म्हळ्यार तमिळनाडांतलो व्हडलो भक्तू एकलो तिरुपावंगाडी म्हण तशें एक नांवाचो तो सांगता काय कशी गी एक पक्षी कोक्कार सगळं न्हंयचे कडेन राबून राखून बसता खंय तमिळनाडांतलो एक सानच एक विल्लेज एक हळ्ळी गांव. त्या हळ्ळी गांवांत ते न्हंय व्हळता आसतना व्हड जळकी खंय त्या न्हंयतल्यान वच्च्या त्यावेळी एक कोक्कार व्हड जळकी धरना खंय. एक म्हळ्यार त्या कोक्काराच्या पिलांक खावच्याक सन जळकी जाय खंय. व्हड जळकी व्हेल्यार ते सान पिल्लांक खावच्या जायना. ते देखून सन जळकी केन्ना येता म्हणून राखून बसता खंय कोक्कार. अशी एक पांयार सकट रावचे स्वभाव आसा त्या कोक्काऱ्याक. तशी निजानू भक्तू विष्णू भक्तू देवाला मागून घेता खंय गजाल म्हणून म्हाका एक पण तशीच सान एक दृश्टी पळयल्यार पुरो म्हणून एक दिका म्हाका चोयी म्हणून म्हळ्यार ಸ್ವಲ್ಪ पळयल्यार पुरो म्हणून चड वेळ अशी गुरगुर करून पळयल्यार आमकां भंय जाता. गुरगुर न्हय सुमार वेळ आमगेले दिकान पळयता आसा म्हळ्यार घ्या त्यावेळी आमकां एक न्हू म्हणे हे तुवें म्हाका पळोवन बसला म्हणून आमकां एक न्हू म्हणे यो हांव शर्ट जो घाल न्ही शर्ट जो पिंजून गेलो आमगेले आमगेले कन्नडक जो वार जाला एक न्हिदल्यार खंय जो कसले कुंकूम गी जाल्यार प्रसाद लायिल्लो जो हाड जो जाला ते तेशी पळयता आसा म्हूण आमकां एक न्हू म्हणे भंय सूर जाता अशी म्हाका पळयता तें म्हणून. तशी देवान सुद्दां न्ही आमकां म्हगेलो भक्तू खंयच्या गांवतलो भक्तू म्हूण सगळें शिकून पळयल्या म्हणून आमकां दिसता खंय. ते देखून ते तमिळनाडांतलो तो व्हडलो भक्तू देवाला मागून घेता. म्हाका सुमार वेळ म्हगेल्या दिकान शिकून पळोवं नाका ಸ್ವಲ್ಪ पळयल्या पुरो म्हाका म्हगेल्या दिकान ಸ್ವಲ್ಪ पळयल्या पुरो म्हणून. ते आयचे स्मॉल ग्लॅन्सेस म्हणून वारी चांग आसता ना तशी आयचे.